आणि शिव आत्मा हे दोन वेगळे आहेत, मानले जातात. हे मूळ आहेत की नाही कोणाचं, पण जीव आणि आत्मा यांच्यामध्ये भेद उत्पन्न झालेला. हा जीव जेव्हा आत्म्याला भेटतो त्यावेळेला सुख निर्माण होत. जीवाचं लक्षण काय आहे, अनिर्वाण करणे. जीवाचं लक्षण काय आहे त्यांच्या बाबतीत सांगतो. उपाधियुक्त जो तो जीव, निरुपाधी आहे तो परमात्मा किंवा देव आत्मा. उपाधी म्हणजे काय, उपाधी म्हणजे स्वतःला मर्यादित समजतो तो जीव. निरुपाधिक म्हणजे अमर्याद आहे, ज्याला कोणती शरीराची कोणतीही मर्यादा नाही, तो शिव अमर्याद. तर काही काळ त्याला भेटायचं म्हणजे जीव आपली मर्यादा जेव्हा बाजूला सोडतो त्यावेळेला त्याच्याशी जातो. म्हणजे मुख्य मर्यादा असेल तर मीपणाची, जेव्हा अहंकार विसरतो त्यावेळेला तिथे जातो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणाले, आता देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाणी. का म्हणाले, तरीचा हा जीव सुख पावे माझे. आणि सगळी माणसाची धडपड जी आहे कोणत्याही क्षेत्रात मीपणा विसरण्याची. ते दारू पितात, ते गर्द पितात, काय आणखी भानगडी चालतात, किंवा तुम्ही आम्ही ज्या सगळ्या कर्ममुखी करतो, टीव्ही पहा, अंक पहा, तंक पहा, सगळं मीपणा विसरण्याकरता दुरान्वयानं आणि साक्षात तो मीपणा ज्याला विसरायची युक्ती साधली त्याला आत्म्याची भेटी झाली. आणि जागेपणे हे करणं याचं नाव परमार्थ आहे. एका अर्थाने मग जागेपणे दारू प्याले की जागेपणे जागृती नाही, तर नीतिशास्त्राला धरून नीतिधर्माला धरून देहाचं नुकसान न करताना किंवा उपाधीवर अवलंबून न राहताना जे देहाला विसरणं आहे ते आत्म्याचे विषय. त्यातल्या त्यात दोन फार महत्वाचे आहेत. एक शास्त्रांची कला, खरे म्हणजे स्वतःला विसरतो, विसरणारा पाहिजे हा खरा, कलेमध्ये तो इतका तन्मय होऊन जातो की स्वतः काय करतोय, कुठे आहे, कसं आहे विसरून गेला. तसंच विद्वत्तेचं आहे. विद्येचं म्हणा, विद्वत्तेचं नव्हे, शास्त्राचा अभ्यास तो त्यात गेला की कुठे आहे काय आहे भान नाही. मी असं म्हणेन आपल्याला, आपण ज्ञानेश्वरी वाचायला बसला आणि मी कुठे आहे काय आहे याचा जो पत्ता लागला नाही तर आपण थोडं तरी त्या मार्गात आहात, बरं का. नाही तर आता 15 मिनिटं जेवायला वेळ आहे तर तुला ज्ञानेश्वरी वाचू असं करून विसर पडायचा. मी इथलं सोडून द्या, माझा त्यात संबंध नाही, घेऊच नका. पण जो स्वतःला विसरणारा आहे त्याचं भाषण चालू असताना ऐकणारा क्षणभर तरी विसरला पाहिजे. आणि ही घरी खूण आहे. गवई स्वतःला विसरतो तो लोकांना विसरायला काय कुठे पत्ता लागेल असा वाचार अमर कलेचा, कोणत्याही कलेचा एकदम स्वतःला विसरला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, देहाला म्हणजे निर्मळाला जो विसरला त्याला आत्म्याची भेटी झाली आणि त्याला सुखाचं म्हणलं. होतं काय, तुम्हाला कधी अनुभव येत नाही असं नाही, पण आपलं वजन पुन्हा आपल्याला खाली ओढतं. मी कोणाचं वजन पुन्हा खाली येत. हे का होतं, ते हे तापट झालेलं असतं, खरं झालेलं नसतं. भूल देऊन जसं माणसाला स्वतःला विसरायला त्यापैकी ते होतं. पण हरकत नाही, तात्पुरतं का होईना स्वतःला विसरतो ही गोष्ट खरीच आहे. की व्याख्या आपण ध्यानात ठेवा, खरं सुख केव्हा त्यांच्या मते स्वतःला विसरलं पाहिजे. स्वतःला विसरला पाहिजे म्हणजे स्थळकालांचा विसर पडला पाहिजे. मी कुठे आहे, कोणत्या वेळेला आहे ते स्वतःला विसरलं पाहिजे. खेळात सुद्धा मनुष्य स्वतःला विसरू शकेल. पत्ते खेळताना जे बुद्धिबळ खेळताना विसरतात माणसं स्वतःला, पता नाही. आणि या ठिकाणी विसर व्हायला एकाग्रता पाहिजे. म्हणून एकाग्रतेची शक्ती वाढल्याशिवाय स्वतःचा विसर पडत नाही. आणि सत्पुरुष म्हणजे ज्याच्या अंगी
कुठेही एकाग्र होण्याची अनिवार्य शक्ती असते तो सत्पुरुष. हे थोडस टेक्निकल होतंय नाही का, पण आपण ध्यानात ठेवा. परमार्थ म्हणजे एकाग्र होण्याची शक्ती. आणि कुठेही केव्हाही हुकमी एकाग्र होता आलं, पाडाला लागला आंबा. असं आहे तुमचा आमचा अनुभव असेल. जप करायला बसला की आणखी भलतेच विचार डोक्यात येतात, जम काही इतर वेळेला येत नाही. असं बरं का, येणारच पण जाणीव होते. मग आपण एकाग्र कुठे होतो? जिथे आवड आहे, प्रेम आहे, तिथे एकाग्र होते. किंवा अतिशय भय, अतिशय प्रेम, तिथे एकाग्र होते. अतिशय जर भय लागलं ना तर ते एकाग्र होईल. एकदा मला एका ग्रस्ताने सांगितले, कॅप्टन होते, गेले होते बर्मा फ्रंटवर लढाईमध्ये. तेव्हा म्हणाले त्यांची ती विमानं आली, पिवळी विमानं जपानची, रात्री 12-1 वाजता, आणि गोळ्यांचा वर्षाव व्हायला लागला. तेव्हा म्हणले आम्ही अर्धा तास 20-25 मिनिटं कुठे आहोत, काय आहोत बेपत्ता, सारखे गोळ्याकडे लक्ष, कुठे येते अंगावर, काय येते अंगावर. बाजूला पडायच्या अंगावर मेहरबानी पडली नाही. हा अतिशय भय, आणि वेळ मिळाली जाणार आपण, अतिशय भय. तेव्हा किंवा अतिशय प्रेम म्हणजे एकाग्रतेला काय वाणच नाही. आपल्या अंगी धड भय नाही, धड प्रेम नाही. तुम्ही बघा नाही का, मग साधन करायचं म्हणजे काय करायचं? एक भय तरी वाढवावं, नाही तर प्रेम तरी वाढवावं. पण भय वाढवणं काही सोपं नाही, लाभदायक आहे फार. पण प्रेमाला 2 म्हणजे पर्याय. एक द्वेष तरी वाढवावा, नाही तर प्रेम तरी वाढवावं. द्वेषही फार भयंकर आहे, जाळी आपल्याला ते शक्य नाही. प्रेम वाढवता येईल, म्हणून भक्ती श्रेष्ठ म्हणतात. त्याचं कारण आपल्याला तिने अनेक वेळा गोष्ट सांगितली. रावणाची, रावणाला इंद्रजिताला मारलं ना लक्ष्मणाने, तेव्हा मंजुरी म्हणाली, अहो काय मोठा मुलगा गेला आपला, काय युद्ध करताय तुम्ही, कोणाचा नाव युद्धतोय, रामाला सीता देऊन टाका परत. रावणाला वाटलं मध्ये आधी परत. इतक्यात नारद आले म्हणले, काय रावणा कसं काय आहे, या म्हणाले असा असा प्रसंग आहे म्हणले. आणि आता मी सीताराम काय म्हणतोस काय म्हणाले, तुझ्यासारखा एवढा निश्चय पुरुष आणि हे गम खात नाही 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 म्हणले. शेवटपर्यंत झालं तिचं पुन्हा आलो. कारण त्या रामाचं चिंतन होतं ना, सारखं रामाचं चिंतन. मला सांगा आपल्याला शक्य आहे का? अहो राजकारणात काय करतात, लोकांचं चित्त भडकावण्याकरता सारखा द्वेष जागा ठेवतात ना. मी ऐकतो पाकिस्तान असंच करतात, नाही हिंदुस्थानाचं द्वेष करायचं सारखं, म्हणजे भडकत ठेवायचं सारखं, पण ते फार कठीण आहे. मग जर त्याच्यात असेल तर आपल्याला प्रेम आहे. तुम्ही मला प्रेम कुठलं? आसक्ती आहे ना, आसक्तीच नाव प्रेम आहे. प्रपंचामध्ये आसक्तीलाच आपण प्रेम म्हणतो. तेव्हा ही आसक्ती जी आहे भगवंताकडे गेली की ती प्रेम भक्ती बनते. एवढं आपल्याला शक्य आहे, ते तिकडे वळवलं पाहिजे. याची सुरुवात किती आवडीमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे ना, पूर्वी अलीकडे नाही मुलीला आवडी म्हणत असत ना, आवताई नाही का. आवडी म्हणजे काय? तिचं नाव आवडी का नाही, तर आवडी म्हणजे प्रेम आहे, आवडते. पण आवडीत सुरुवात आहे आणि निरूपणाचा हेतू असेल तर आवड निर्माण करणं एवढाच आहे. पुढचं काम तुमचं. हो, आवड निर्माण व्हायला पाहिजे. आवड निर्माण 2 प्रयत्न होते. एक प्रसंग येऊन काय नाही दुसरा इलाज नाही म्हणू नये, पण ते कठीण आहे. कारण प्रपंचात प्रसंग येऊन सुद्धा आपल्याला आवड निर्माण होत नाही. मग दुसरं असेल तर सत्पुरुषाच्या श्रवणाकडून, त्याचं श्रवण करून करूनच आवड निर्माण, म्हणून सज्जनाच्या संगतीतून असतं. तेव्हा आत्मा आणि जीव यांची गाठ पडणं ही आहे. का तुम्हाला कधीतरी स्वतःला विसरल्याचा अनुभव आहे का? महाराष्ट्र फार नाट्य प्रेमी आहे असं म्हणतात. याचं कारण काय आहे बघा. नाटकामध्ये मनुष्य स्वतःला विसरतो. बर्षाने असं कारण सांगितलेलं आहे की काय होतं, त्याच्या वासना अतियुक्त असतात माणसाच्या. तेव्हा एखादं पात्र असं असतं की तो नाटक पाहताना त्याच्याशी साम्य मनातूनच धरतो आणि मग ते पाहता पाहता
त्याची ताब्यात ठेवतो, स्वतःला विसरतो. मग तात्पुरतं असतं, पण घरी आल्यावर बरोबर वाटतं, कारण स्वतःला विसरतो. मानसशास्त्रदृष्ट्या मी स्वतःच्या बाहेर जाणं म्हणजे मला आराम आहे, आणि मी स्वतःला विसरतो म्हणजे स्वतःला सूक्ष्म देहाने बाहेर जातो, म्हणून मला आराम मिळतो. ते जर स्वतः शांत मनाने केलं तर काय कठीण आहे, आणि ते करणं म्हणजे परमार्थ. त्याला उत्तम उपाय काय? मनुष्य हा स्वाभाविक शब्द ब्रह्मातून आलेला आहे. त्या शब्द ब्रह्माचा पर्याय नाद ब्रह्म आहे, त्याला आपण नामस्मरण म्हणतो. तेव्हा नामस्मरणात जर रंगला तर स्वाभाविक तो स्वतः लवकर विसरू शकतो, आणि लवकर विसरला स्वतःला चालला अशी स्थिती आहे. आपल्याला ती एक मागे गोष्ट सांगितली होती मी, अकबरची माहिती आहे ना, पुन्हा सांगतो, थोडक्यात सांगतो. ज्या दिवशी तानसेन गात असताना दरबारामध्ये लोक वाहवा द्यायची, बरं का, वाहवा द्यायची. तेव्हा एके दिवशी यांनी विचारलं अकबरने बिरबलला, काय रे बाय, सगळे वाहवा देणारे जाणते लोक आहेत का? याला गायन कळतं का की वाहवा म्हणत असताना? तुम्हाला हुजूर नाही म्हणा, फार थोडे लोक जाणतात, बाकीचे दुसरे वाहवा देऊ लागले की देतात. असं आहे. म्हणजे मग जाणते लोक ओळखायचे कसे? आपण एक फरमान काढा, गॅजेट एक्स्ट्रॉर्डिनरी फरमान असं काढा की तानसेन सगळे येताना जो मान हरवी त्याची मुंडी छाटली जाईल म्हणाली, म्हणून त्यांनी फरमान काढले. फरमान काढल्या दुसरीची दरबार भरला, तानसेन गाऊ लागले. गाऊ लागल्यानंतर ते आमच्यासारखे होते, दुसऱ्याची मुंडी पाहून मान हरवणारे, त्याचं लक्ष बादशाकडे होतो, तानसेनकडे नाही. पण जे खरे जाणकार होते की सदैव राजाबरोबर व्हावं म्हणाले, हुजूर हे जाणते, बाकीचे बदमाश बघा. स्वतःला विसरायचं म्हणजे माझी मुंडी छाटली जाईल याचा विसर पडला त्या लोकांना, हे आहे खरं. तर बघा, आपण असं शोधून काढावं, माझ्या जीवनात अशी कोणती वस्तू आहे, कोणती गोष्ट आहे की ज्यात मी स्वतःला विसर. मी काय गमतीनं म्हणतो, दुसऱ्याची निंदा करण्यात तरी विसरा की स्वतः नाही का, तरी सोपा ठरवण्यामध्ये स्वतःला विसर. म्हणून काय सांगू आपल्याला, एक हाय मार्स डेन म्हणून लेखक अमेरिकन लेखक, फॉर्च्युनेट इज द मॅन who is born with a liking for something. तो मनुष्य सुदैवी आहे की ज्याला कशाची तरी आवड आहे त्यात तो. आणि मराठीत एक शब्द आहे तो मात्र अप्रतिम आहे, कशात तरी रंगलं पाहिजे. रंगलं पाहिजे. रंगलं कशा करता, तर आपलं मन जे आहे त्या रंगानं भरून गेलं पाहिजे, मिसळून गेलं पाहिजे. आपल्याला कशात रंगतो आपण ते बाकीचं जाऊ द्या, पण ती आवड जी आहे ती इकडे लागली की इकडे रंगून जाऊ आपण. म्हणून ही व्याख्या, सुख म्हणजे काय, क्षणभर का होईना आपला विसर पडला आहे आणि आपण तद्रूप झाले, तन्मय झाले. पुढे म्हणाले, आता 3 दृष्टांत दिलेले आहेत. थोडा जातो, ताब्यात मिळवतो, खाली येतो, साधक आहे, पूर्ण गेला नाही. पहिला दृष्टांत मात्रेचा आहे. म्हणाले, परी मात्रेचे मापे दिव्यौषध जैसे घेपे, का कथिलाचे की जे रूपे रसभाव. 2 दृष्टांत आहे. पहिला असा आहे, एक दिव्य औषधी मिळाली आपल्याला, दिव्य मात्रा मिळालेली आहे, दिव्य आहे, तुम्हाला खात्रीनं बरी करणारी आहे, पण ते घेताना अगदी सूक्ष्मतेने घ्यायला पाहिजे. ती काय हेमगर्भाची मात्रा असता म्हणतात ना, मग अशी मुंभर खाल्ली तुम्ही तर प्राण जाईल की. मग किती थोडी, 1 वर्षात 2 वर्षे असे उभारतात ते, नाही का. म्हणजे किती थोडं खायचं असतं का, तर जास्त खाल्लं तर सोसायचं नाही, सहन होणार नाही. दृष्टांत ऐकून ठेवा. पाहिला. दुसरा दृष्टांत आहे, कथिल आहे, कथिल. त्या कथिलाला पाण्याची भावना दिली. पाण्याची भावना दिली म्हणजे त्याच्यापासून चांदी तयार होते, या कथिलाची चांदी होते. तिसरा दृष्टांत आहे, नाना लवणाचे जळ खोळावया 2-4 वेळ, देऊनी सांडीची ढाळ तोयाचे जेरी. ढाळ म्हणजे त्याला भिजवायचा.
ते म्हणजे मीठ आहे, त्या मिठाला विरघळवायचंय, तर थोडं थोडं पाणी घालून जसं ते मीठ विरघळतं तसं करायला पाहिजे. 3 दृष्टांत आहे, होय ना? काय आहे पहिला दृष्टांत? आपल्याला आश्चर्य वाटेल. प्लॉटिनस नावाचा जो अतिशय प्रसिद्ध साधू होऊन गेला, निओ प्लेटॉनिझम, तो काय म्हणतो की ईश्वराचं ध्यान ही दिव्य औषधी आहे, पण मला एकदम सोसत नाही, ही थोडी थोडी घ्यावी लागते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ईश्वराचं सुख मिळण्याकरता आत्म्याची आणि जीवाची भेट व्हायला पाहिजे. ती भेट होण्याकरता थोडं थोडं ध्यानाचा अभ्यास करा. काय नाही का? थोडा थोडा रोज करायलाच पाहिजे, थोडा थोडा. आपल्याला एक सांगून ठेवतो, तुम्ही तुमचं जेवण चुकवा, तुमचं बाकीचं व्यवहार तरी चुकवा, पण तुमचं जप चुकू नका, ध्यान चुकू नका. 5 मिनिटं होईना, 2 मिनिटं होईना, झाला पाहिजे. ते शंकरराव देशपांडे होते ना, ते आमचं मुलगा त्यांना तबला शिकायचं म्हणत होता. तेव्हा ते काय म्हणाले, अरे त्यात काय कठीण आहे, रोज म्हणजे 10 मिनिटं वाजवीत जा, काय नको, नुसतं हात चालू दे. मला असं वाटलं त्याला 10 मिनिटं वाजवून तबला येईल को? पण ते काय म्हणाले, मी म्हटलं त्यांना, ते काय म्हणाले, अहो तुम्हाला कल्पना नाही, गाण्याचं सुद्धा असंच आहे, रोज 5-10 मिनिटं तरी आत यायलाच पाहिजे, म्हणजे स्वर टिकतो म्हणाले. का हो, तुम्ही याला माना डोलवता आणि जर तुकाराम महाराज म्हणाले जप करत त्यांच्या नावाने काय शंका करता म्हणाले. पण नावाची तुम्ही झाली आहे की नाही, खरं सांगायचं म्हणजे काय सांगा. अरे 5 मिनिटं होईना, झालंच पाहिजे, 5 मिनिटं झालाच पाहिजे. ते महाराज झालाच पाहिजे, तुझ्या झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, नाही तेवढं झालंच पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दिव्य औषधीचं सुरू. हा जे साधक असतात, सिद्ध असतात, ते कसं सारखा दृष्टांत देतात की खरोखर सांगतो तुम्हाला, एक 5 मिनिटं भगवंताशी संपर्क साधला. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, लोकमान्य जेव्हा ते निजले म्हणजे ते मन वेकन करायचे, रिकाम करायचे, ते झाल्यानंतर पुन्हा सांगू का, ते काय करायचे, जेवण झाल्यावर जायचे, उपरनं घेऊन नाही जायचे, तर त्यांचे पाय हालायचे, अंगठे हालायचे पायाचे. त्या भाच्याने विचारलं की दादा तुम्ही म्हणाले निसताना दुपारी, हो म्हणाले, पण तुमचा अंड्या कसा हलत असतो? तेव्हा ते काय म्हणाले, अरे पहिल्यांदा 10 मिनिटं झोप लागते, नंतर माझं मन मी रिकाम करतो, आय मेक माय माइंड व्हेकन. आणि पुढे काय म्हणाले, मी जो 20-22 तास काम करतो त्याचं एक टॉनिक आहे म्हणाले. तसं 5 मिनिटं होईना मनापासून जप केला, भगवंताशी संबंध जोडला दिवसातून, तर बाकीचे 22 तास त्याची छाया राहिल्याशिवाय राहणार. गंजट लोक सकाळी कशी चिरीम मारतात, एकदा दम मारतात, दिवसभर त्याची नजर बिजर कशी असते मग. किंवा सांगतो तुम्हाला अलीकडची भाषा की रात्री दारू प्यायला येते, उर्दू शब्द आहे, आणि सकाळी ऑफिसला आल्यावर हँग ओव्हर लागतो, हँग ओव्हर, सगळे हँग ओव्हर पडतो तुम्हाला. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जप तर म्हणजे पटत नाही, तर ज्ञानेश्वर महाराज कपाळाला हात लावते, सुद्धा काय लोक आहेत बघा. ती झाली पाहिजे, त्याला त्याचं महत्व कळलं पाहिजे एक, आणि त्याची मदत थोडी चांगली पाहिजे, नाही का? हे आहे थोडं बरं. काय नाटका बिटकामध्ये असतं की प्रेमामध्ये पडणारे जे तरुण असतात ना, थोडं बोलून 2 मिनिटं बोलले तरी हरकत नाही. एकाच ऑफिसात असले तर नाही, 2 मिनिटं तरी बोलून जा पुढे. अरे 2 मिनिटं बोलून प्रेम कसं वाटतं रे? नाही, एक तर मुलगा म्हणाला, सर म्हणाला तुमचं वय फार झालंय. म्हणजे इतकं काय तुम्हाला म्हणतंय, म्हणून सांगितलं. आणि सर ते भांगेरी पडले नाही. तसं भगवंताच्या प्रेमाचं आहे. अगदी ज्ञानेश्वरीची एक ओळी तरी वाचल्याशिवाय चैन नाही पडलं पाहिजे. का तर ज्ञानेश्वर महाराजांशी बोलतोय, काय ते
तुम्ही असं समजता काय ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे काय? अरे त्या पुरुषाच्या चरणाची लागायचं असं आहे ते. म्हणून किती सुंदर आहे ही जी दिव्य औषधी आहे, ही दिव्य औषधी थोडी थोडी घ्यायची. काय ज्ञानेश्वर सुंदर गात आहे. म्हणून काय करावं? सकाळी थोडं बसावं, दुपारी थोडं बसावं, जेवायच्या आधी बसावं, संध्याकाळी बसावं, पण बसावं. काय हो यात तुम्ही मला खरं सांगा, यात अशक्य काय आहे? बरं तुम्हाला वेळ मिळत नाही असं काय आहे नाही का? असं कसं म्हणता? किती वेळ मिळतो, मी सारखा वेळ नाही मिळायचा, पण थोडा का बस असं. मी सांगू काय कसं आहे, तुम्ही पाहिलं असेल, एक 2 वर्षाचं मूल आहे आणि आईला मूल नाही, अंगावर दूध आहे, ते पोरगं खेळत असतं बाहेर, येतं झड दिशी बघा, 15 खाली शिरतं, अमृताचं मुलगा घेतली की चाललं पुन्हा खेळायला. आहे ना असं? तसं हे जरा 4-2 तास झाले, काही नाही, स्वस्त बसावं, हातपाय धुवावे किंवा न धुवावे, स्वस्त बसावं, डोळे झाकावे, गुरुचं स्मरण करावं, मनाने त्यांना बघावं, पायावर मस्त ठेवावं, चालला व्यवहार पुन्हा सुरू. काय अशक्य होईल? अरे मी करून सांगतो तुम्हाला, सारखं ते आहे असं भान राहतं, अरे मजा असते. आणि मी म्हणतो जरी वेळ पुढे जावं, जे जे करू ते त्यांना सांगूनच करावं, जणू काय आपण माणसाशी बोलतो असं सांगून करावं. काय त्याचं आहे तुम्ही करून बघा, म्हणजे मग त्या दिव्यौषधीचं हे राहतं, औषध त्यांना व्हायलाच लागतो, त्याशिवाय काही पडत नाही. पहिला दृष्टांत. आता दुसरा दृष्टांत आणखी कमालीचा आहे, कथिल आहे. कथिल हलका धातू, त्याला रसभावना. रसभावना म्हणजे पाऱ्याचं काहीतरी ते देतात, किमया ज्याला म्हणतात ते. तर पाऱ्याची त्याला भावना ते पुढे पिठे देतात, त्याची चांदी तयार होते. म्हणजे याला इंग्लिशमध्ये सब्लिमेशन असं म्हणतात. म्हणजे जी वस्तू हलकी आहे त्याला दिव्य बनवून टाकणं, उच्च बनवून टाकणं. तुम्हाला हे पुन्हा सांगतो, त्यात खुबी आहे. त्यांनी सोनं म्हटलं नाही, त्यांनी चांदी म्हटलेलं आहे. काय याच्यात फरक आहे? तुम्हाला रामकृष्णांची गोष्ट सांगतो. त्यांचा तो गुरु होता ज्ञानचा नागवा, तो त्याचो पितळेचा लोटा, पितळेचा लोटा तो चकचक ठेवायचा, स्वच्छ अगदी. तो असा नदीवरती एकदा घाशीत होता, स्वच्छ. आणि रामकृष्णाला काय म्हणाला, हे बाजूला उभे होते, बोल म्हणाले, असं म्हणाले स्वच्छ ठेवावं लागतो लोटा. तसं म्हणले मन रोज समाधीने स्वच्छ ठेवावं लागतं. 40 वर्ष अभ्यास केला होता समाधीचा त्याने, बरं का. रामकृष्ण हसले, म्हणले पण लोटा जर सोन्याचंच असलं तर हे जन्मसिद्ध. यांना कधी ना तिथे भानगड नाही, हा जन्मसिद्ध. ज्ञानेश्वर महाराजच हो स्वतः, त्यांना काय समाधी. महाराजांचं फार बरोबर, समाधीतून खाली आलेच नाही. बरं तुम्ही काय सोनं करणार त्याला, तो जन्मसिद्धच आहे. बाळपणीच सर्वज्ञता वणी तयार असा तो. पण तिथपर्यंत जायला चांदी बनवायची, बरं का. म्हणजे आज माझे जे स्वभावाचे गुणधर्म आहेत त्याला भगवंताकडे वळवलं, जे दिव्य आहे त्या दिव्याकडे वळवलं की झालं. या मानसशास्त्रामध्ये उदाहरण फार छान आहे. हे पोरगं होतं भाई मारामाऱ्या करायचं, बरं का. काय करावं, बाप बेजार झाला, पुरं असतं काही पोरं मारकूट असतात ना, बाप बेजार झाला. त्या मानसशास्त्रज्ञाने काय सांगितलं, याला तुम्ही म्हणाले रग्बी नावाचा खेळ शिकवा. रग्बी म्हणजे फुटबॉलचा खेळ आहे, चेंडूचा. त्याच्यामध्ये मारामारीच असते, चेंडू हिसकून घ्यायचा, हेच असतं त्यामध्ये. आणि ते पोरगं त्याच्यामध्ये चॅम्पियन झालं, हो मारामारीच नाही का. दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला, बरं का. लोकमान्य टिळक अतिशय हट्टी होते, लक्षण हट्टी होते. तो हट्ट भगवंताकडे असताना देशाकडे लागला, काही झालं तरी शोधणार नाही. गांधी सुद्धा अतिशय हट्टी होते. याशिवाय काय 20-20 दिवस उपवास करायचं काय सोपी गोष्ट आहे का? ते बाकीचं त्यांचं राजकारण जाऊ द्या, या लोकांचं असं असतं. आता बोलण्याचा गुण जो आहे तो पुढे लावता येईल, भगवंताचं गुणवर्णन करायला का लावता येणार नाही, की बोलेल तर तोच करील, नाही का. असं आहे. आपले जे गुण आहेत ते अवगुण गुण काय, ते जर भगवंताकडे लावले त्याला दिव्य स्वरूप येतं. जसं कथिलावर
ती किमया गेली की त्याची जाणीव होते. तसा आपला जो गुण आहे, अवगुण आहे, तो भगवंताकडे लावणं हा दुसरा मार्ग. बरं, तुम्हाला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही ना. आणि मग देवाचं करीत जा की, लोकांचं करीत जा की, नाही का? हे त्यातलं आहे. रेवटे काढल्याशिवाय चैन पडत नाही ना. अरे चित्र काढ, भगवंताची जे आपल्या जवळ आहे त्याला असं सोडत नाही. हे दुसरं. तिसरा मिठाचा दृष्टांत आहे की मीठ वेगळं व्हायचंय, त्यास पाणी पुन्हा पुन्हा मारलं म्हणजे आपोआप विरघळेल. छांदोग्य उपनिषदामध्ये खिलकांड म्हणून आहे, त्याच्यामध्ये हा दृष्टांत दिलेला आहे. असा आहे की समुद्रातलं पाणी मीठ होऊन बाहेर आलं तर त्या मिठाच्या खड्याला पुन्हा समुद्रात गेल्याशिवाय चैनच पडत नाही म्हणाले, असं ऋषी म्हणतो तिथे. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की तुम्ही जीवरूपाने वेगळे झालेला आहात. या जीवाला जर पुन्हा नशिब करायचं असेल तर त्याला पाणीच पुन्हा पुन्हा मारायला पाहिजे. सारखं खुबी तिथे आहे, एकदा पाणी मारून चालायचं नाही. ढाळ म्हणजे पुन्हा 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 पाण्याचा हप्ता मारायला पाहिजे. तसं माझी साधना रोज व्हायला पाहिजे, म्हणजे माझा जीव विरघळेल. किती ज्ञानेश्वर महाराजांचं सांगायचं हे आहे, काय गंमत आहे. 3 दृष्टांत सांगितले. एक पहिला तो औषधाचा, आणि खरंच अंतर्मुखण ही दिव्य औषधी आहे. असं झालं पाहिजे, चैन पडलं पाहिजे. काय आज झालं नाही, इतकं झालं पाहिजे की त्याशिवाय मी जगू शकणार नाही असं वाटलं पाहिजे. या बाबतीत तुम्हाला मी रानड्यांचं उदाहरण सांगितलं की MA ची परीक्षा, आणि ती परीक्षा म्हणजे काय, इतकं वाचलं होतं या माणसाने की त्या एक्झामिनरने, परीक्षकांनी त्याच्यावर लिहिलं पेपरवर की या विद्यार्थ्याला परीक्षकापेक्षा जास्त ज्ञान आहे, असं पेपरवर लिहिलं. इतका अभ्यास. पण पहाटे 4 वाजता उठले त्या दिवशी, आणि आधी तासभर जप केला आणि मग अभ्यासाला बसले. बघा या जपाचं किती महत्व आहे, काय ज्ञान. म्हणजे गुरुचं हे पहिल्यांदा, नाही का, बाकीचं चाललं तरी अशी आपल्याला सवय झाली पाहिजे. की मी असं म्हणेन, आला मृत्यू आपला, डॉक्टर म्हणाले तास 2 तास चालू दे, हरकत नाही, माझं जीव होऊ द्या, मग घ्या की जाऊ दे मला. इतकी ती आपल्याला साधनाची नाही. या जन्मात आपण जे आहोत एवढं जरी साधन आपल्याला अवकाश साधलं समजतात, नाही का. जसं बघा, तुम्हाला काय सांगू, हे होते ना सवाई गंधर्व, खरंच एक चांगली माणसे. त्यांना मना केलं होतं गायचं नाही, कार्यशीच झालं त्यांना गायचं नाही म्हणून. पण जेव्हा शेवटचा वेळ आला त्याचे हात जोडला, अहो मला गाऊ द्या, शेवटचं तरी गाऊ द्या मला, असं म्हणून ते गेले. नाही, अब्दुल गरीब खान होते, त्या स्टेशनावर उतरले, त्यांना कॉलेरा झाला, जुलाब झाले, स्टेशनावर उतरले, सतरंजी अंतरली आणि तंबुरा घेऊन दरबारी गात गेले. त्यानं कळलं ते चालले होते कुठे, अरविंदांनी इच्छा प्रदर्शित केली की मला तुमचं गाणं ऐकायचं, म्हणून त्यांना गाणं ऐकायला त्यावेळी मद्रासला निघाले होते. आणि मध्येच त्यांना जुलाब झाले, तिथे ती अशी व्यवस्था काय असेल बघा, हे खरेच घ्यायचे हे व्यवहार आहे. तसं आपलं भगवंताचं झालं पाहिजे की नाही, तुझ्याशिवाय मी नाही. बाकी काही होऊ दे जगामध्ये, घरात मृत्यू होऊ दे, निकट मृत्यू होऊ दे, जगात उत्पाद होऊ दे, माझा आणि भगवंताचा संबंध झालाच पाहिजे. बस तुझ्याशी कॉन्टॅक्ट झालाच पाहिजे. हे जरा मी मग तेवी झाले मी सुखदेशे. काय सुरेख आहे, मला काय सांगू तुम्हाला. हे ज्ञानेश्वरी म्हणजे कुठे चित्र वाटतो. हे म्हणाले होऊन सुद्धा सुखलेश मिळेल, कारण खाली येतोय ना, घसरतोय, विरघळून जात नाहीये, त्याच्याशी तादात्म्य होत नाही, क्षण म्हणून तो पुन्हा खाली येतो. हे जायचं ना, काम स्ट्रॉंग तिथे जोर वेट, माझं देवबुद्धी मला खाली घसरवते. म्हणून तेवी झाले सुखदेशे जीव भाविली या अभ्यासे, जीवपणाचे नाते दुःख देत. अरे एवढा जरी अभ्यास झाला, थोडासा तो आनंद मिळाला तरी या अभ्यासाला जीवाचं दुःख नाही सोडलं, यात शंकाच नाही. आणि खरंच असं असलं पाहिजे. तुम्ही विचार करा की समर्थांचं उदाहरण घ्या, शिवाजीचं राज त्यांनी आपल्या पदरात टाकलं. खरं म्हणजे आता विचार करा, हा संन्यासी माणूस, खायची पंची सगळी अडचण, भीक मागून खाणार, राहायला जागा नाही अशी स्थिती. कुणी काय म्हणलं असता, बरं झालं एक फ्लॅट दे बाबा, एक स्वयंपाकी दे, राहतो आपलं मजेमध्ये झालं, भिक्षा मागायला नको.
काय असेल, पण या आनंदाची तारीफ, अरे ते राज्य परत दिलं, सांगितलं भगवान निशान ठेव, मला काय करायचं, काय असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व्हॅल्युएशन काय असेल मला सांगा. एवढं राज्य येत असताना सुद्धा एक लाखांना नाही का, मग काय असेल. म्हणजे हे लोक मस्त नसले पाहिजे त्या आनंदामध्ये, यात वादच नाही. म्हणून तो कबीर म्हणतो ते की मला थोडं फकीर कर. काय आहे त्यामध्ये, ही आमिरी पेक्षा फकीरीच बरी नाही का. काय म्हणजे हात में कुंडा, हाथ में सोटा, बगल में कुंडा, चारों दिशी जागिरी में, मन लागो यार फकीरी में. जो सुख पावो नाम भजन हो, सो सुख नाही अमीरी में. काय या नामाचं सुख असेल. तुकाराम म्हणाले ना, आनंदी आनंदी गोविंदो गोविंदो विस्तार. कसं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुख झाले ऐसे झाले सुखलेशे, सुखलेश जीव भाविनी या अभ्यासे, मग लागला पाठीमागे जीवपणाचे नासे दुःख देत. मग ते येत आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक, तेही सांगू एक एक कृपा. पुढचं जे त्रिगुणात्मक कसं झालंय ते सांगतो. तुम्ही